नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे राकेश हा किती घाणेरड्या वृत्तीचा आहे. रिचाला घेऊन राकेश रूममध्ये आहे. रिचा म्हणजे त्याच्यासाठी एक त्याचं खेळणं आहे. मग रिचा राकेशला म्हणते की माझ्यासारखी एवढी हॉट मुलगी समोर असताना तू तुझ्या बायकोचा फोन कसा उचलू शकतोस रे. तेव्हा राकेश तिला सांगू लागतो, तुला माहिती आहे का, कसं आहे, माझी बायको त्याचबरोबर तू आणखी बाकी बऱ्याच मुली माझ्या आयुष्यात आहेत. पण माणसाच्या आयुष्यात सेविंग अकाउंट, करंट अकाउंट आणि एफ-डी असं असतं. एफ-डी माणसासाठी खूप महत्त्वाची असते. जेव्हा गरज पडते त्यातून त्याचा आपल्याला वापर करता येतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, रिचा विचारते मग मी कोण आहे. तेव्हा राकेश सांगू लागतो, माझी बायको म्हणजे माझ्यासाठी माझी एफ-डी आहे, असं राकेश स्पष्टपणे तिला सांगत असतो. म्हणजे राकेशने इथे स्पष्ट क्लिअर केलेलं असतं की हे बघ, माझं लग्न झालेलं आहे, माझी बायको आहे, मी तुझ्याबरोबरच नाही तर आणखी कितीतरी मुलींच्या प्रेमात आहे. या सगळ्या गोष्टी राकेश स्पष्टपणे सांगत असतो. परंतु रिचा मात्र इकडे प्रश्न विचारत असते. रिचा त्याला विचारत असते मग मी कोण आहे. तेव्हा राकेश सांगतो की तू करंट अकाउंट आणि आत्ताच एक मी नवीन सेविंग अकाउंट उघडलेलं आहे. मग रिचाने त्याला फोन उचलू देत नाही. त्याच्या फोनवर एक फोन आलेला असतो. रिचा त्याला म्हणते की नाही उचलायचा. तेव्हा राकेश म्हणतो तू खेळणं आहेस माझ्यात आणि खेळण्याने मालकाला कधीही काही विचारायचं नसतं. मग राकेश फोनवर सांगू लागतो, ईश्वरी देसाई मुंबईत कधी येणार आहे, ती कुठे राहणार आहे, तिचं नक्की काय चाललेलं आहे, ती कोणाकडे राहणार आहे, काय करणार आहे, या सगळ्या गोष्टींचा खुलासा माझ्यासमोर झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी मला समजल्या पाहिजेत असं त्याच्या खबरींना त्याने सांगितलेलं असतं. मग पुन्हा तो रिचाला जवळ खेचू लागतो आणि तिच्याबरोबर पुन्हा जवळीकता साधण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा मात्र रिचाला धक्का बसलेला असतो. हा माणूस नक्की आहे तरी कसला, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि इकडे त्याने सांगितलेलं असतं, ईश्वरी हे माझं सेविंग अकाउंट आहे, माझी बायको हे माझं एफ-डी आहे आणि तू माझं करंट अकाउंट आहे. आणि पुन्हा त्याचा घाणेरडा डाव सुरू होतो. इकडे आता मुंबई आलेली असते आणि मुंबई टर्मिनलला आता तिथे उतरलेले असते. ती म्हणजे जयात्या, ईश्वरी आणि नमू दोघी तिघी आता उतरलेले असतात. आणि मग स्टेशनच्या बाहेर येतात. स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे जयत्या सांगते की आत्ताच्या आत्ता हा रस्ता क्रॉस करायचा आहे आणि आपल्याला पलीकडे जायचं आहे. तर इकडे ह्या गाड्या थांबणार नाहीत का, हा प्रश्न ईश्वरी विचारते. तेव्हा जयत्या जरा जास्त मा झाल्यासारखी बोलत असते. ती म्हणते नाही, इथे गाड्या थांबत नाही. आता जर आपण इथे वाट बघत बसलो तर ह्या गाड्या कधीच थांबणार नाहीत, आपल्याला इथेच रात्र होईपर्यंत थांबावं लागेल, असे स्पष्ट शब्दात जयत्या सांगत असते. इकडे अर्णव ऑफिसला निघालेला असतो. त्याने ब्रेकफास्ट केलेला नसतो. त्याचा कोटही रेडी केलेला असतो आणि तो कोट घेऊन निघालेला असतो. आज इम्पॉर्टंट मीटिंग आहे, त्यासाठी हा कोट घालायचा आहे असं तो इकडे सांगत असतो. त्याचबरोबर अंजली त्याला विचारत असते, पण अंजलीला तो म्हणतो की नाही, मी नंतर खाईल. अंजली म्हणते एक मिनिट थांब. तो म्हणतो मला लेट होतो आहे. अंजली म्हणते मला माहिती आहे तुला नेहमीच लेट होत असतं, मी तुझ्यासाठी पनीरचे पराठे दिलेले आहेत आणि ते पनीरचे पराठे तू वेळेवरती खा. त्याचबरोबर संध्याकाळी लवकर ये, आजी येणार आहे आणि आज उद्यापनाची पूजा ठेवलेली आहे. आणि अर्णवला ती चिंटू चिंटू म्हणून बोलत असते. अर्णवने तिला सांगितलेलं असतं, तू घरात बोलते इथपर्यंत ठीक आहे, बाहेरच्या लोकांसमोर मला नको बोलत जाऊ, असं अर्णव बोललेला असतो. त्याचवेळी अर्णव तिला म्हणू लागतो की पण एक गोष्ट लक्षात ठेव, नंतर जिजू आले की तुला जमणार आहे का, तुला सांगितलं आहे ना तुझी फिजिओथेरपी जी आहे ती चालू ठेवायची आहे, मग तू का जात नाही. तेव्हा अंजली म्हणत असते मला माहिती आहे, माझं तोंड बंद करायचं झालं की तू एकच गोष्ट काढत असतो, असं ती बोलत असते. इकडे अर्णव गालातल्या गालात हसत असतो. अर्णवचं त्याच्या बहिणीशी असलेलं जे कनेक्शन आहे, जे नातं आहे, ते खरंच खूप छान असतं आणि त्या पद्धतीनेच तो तिच्याशी बोलत वागत असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं इकडे जयात्या या दोघींशी अगदी विचित्र पद्धतीनं वागत असते. त्यांना फरफटत घेऊन चालल्यासारखंच चाललेली असते. ती अगदी तोराच दाखवत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रिक्षा पकडायची असते आणि मग रिक्षा पकडतानाच तिथे विचारलं जातं, ते म्हणजे तिला त्यांना कुठे जायचं आहे ती गोष्ट विचारली जाते. आणि त्याचवेळी इकडे ईश्वरीकडे बघून तो जो रिक्षावाला आहे तो फिदा होत असतो, तो ईश्वरीकडे पाहत असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी तिथे पडते, कारण जयत्या रिक्षात बसली की ईश्वरीला जागा राहत नाही आणि ईश्वरी रिक्षात बसली की जयत्याला जागा राहत नाही. हा त्यांचा खेळ 2 वेळा तिथे होतो. मग शेवटी जयत्या म्हणते माझ्यासारख्या छोट्या मुलींना पण तुमच्या ह्याच्यात जागा पुरत नाही आहे, नक्की काय चाललं आहे तुमचं हे, असं ती पुन्हा यांनाच विचारू लागते. आणि त्याचवेळी
आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ईश्वरी म्हणते की अगं ताई मला हात तरी दे, असं म्हणत ईश्वरी इकडे नमूच्या मदतीने उठून पुन्हा तिथे बसते आणि मग जयत त्याला ॲडजस्ट करून त्या बसतात. त्याचबरोबर तिघीजणी कशात तरी त्या रिक्षामध्ये कोंबून बसलेल्या असतात. एकतर त्या तिघींकडेही तेवढंच सामान असतं, रिक्षामध्ये जागाही पुरत नसते. या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि रिक्षावाला मागे ईश्वरीकडे पाहत असतो. त्याला ईश्वरी खूपच आवडलेली असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की जयत त्या म्हणते की काय चाललं आहे नक्की. ईश्वरी म्हणते रिक्षा पुढे बघून चालवा, नाहीतर आम्हाला नको तिथे पोचवाल तुम्ही, असं ईश्वरी स्पष्टपणे बोलून दाखवते. त्यानंतर तो रिक्षावाला आहे तो मागे पाहतोय हे जयत त्याच्या लक्षात आलेलं असतं आणि जयत त्या म्हणते कसं आहे, माझ्यासारख्या देखण्या मुली बघितल्या की तुम्हाला असंच होतं ना रे, म्हणजे तुम्हाला सुचतच नाही आहे काय करायचं आहे ते, मान्य आहे मला हे सगळं, असं ती बोलत असते. आणि रिक्षावाला मात्र हसतच असतो. नाजूक देखण्या हे शब्द फक्त स्वतःसाठी जयत त्या वापरत असते. तिच्या डोक्यात फक्त हेच सुरू असतं की तीच खूप देखणी आहे, तीच खूप नाजूक आहे, हे सगळं तिचं चाललेलं असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की जयत त्या आणि ते रिक्षा त्यांच्या कॉलनीमध्ये पोहोचतात आणि इकडे जयत त्या म्हणते घेतलं का सगळं सामान. गाडीतून सगळं सामान काढलं जातं आणि जयत त्या बोलत असते. रिक्षावाल्याने 200 रुपये सांगितलेले असतात. ईश्वरी म्हणते 200 रुपये एवढे ह्याचे. तेव्हा ईश्वरी तो रिक्षावाला जो तिच्याकडे खूप घाणेरड्या नजरेने बघत होता त्याला बॅगने चांगला धक्का देते आणि भैया म्हणते. आणि मग जयत त्याला म्हणते की दे त्याचे पैसे. त्याचे पैसे दिले जातात. तेवढ्यातच एक धमाकेदार एंट्री होते. ती म्हणजे एक तसले 2 सीटरची जी गाडी असते त्याच्यावरती गाडी घेऊन एक जण येतो आणि त्याच्यावरती जयत्या पडते. जयत्याला घेऊन तशीच तो राईड घेऊन जातो. जयत्या इकडे ओरडत असते परंतु ही राईड काही थांबतच नसते. जयत्या मात्र ओरडत असते. ती म्हणत असते थांबवा थांबवा थांबवा, पण काय गाडी थांबवली जात नाही. ईश्वरी आणि नमूला धक्का बसतो. त्याही दोघीजणी मागे मागे पळत असतात, पण त्यांना कळतच नाही आहे की हे नक्की काय चाललं आहे आणि किती वेळ आपण असे मागे मागे पळणार आहोत, हे त्यांचं सुरू झालेलं असतं. त्याचवेळी पुन्हा तो जवळकर येऊन गाडी थांबवतो आणि मग आत्या म्हणू लागते जवळकर. तेव्हा ईश्वरी आणि नमू म्हणू लागतात आत्या. तेव्हा ती सांगते की नाही त्यांचे नाव आहे. मग तो जवळकर सांगू लागतो की हे जे समोरचं गॅरेज आहे ना ते माझंच आहे. आणि तो म्हणू लागतो की तेरे घर के सामने एक घर बनाऊंगा, असं म्हणत तो गाणं गात असतो. इकडे आत्याने तर डोक्याला हात लावलेला असतो आणि या दोघीजणी हसत असतात म्हणून यांच्यावरती ओरडत असते. इकडे ईश्वरी आणि नमूला मात्र आत्याचं हे हसू येतं आणि ईश्वरी नमू एकमेकींना म्हणू लागतात आत्याचं आणि त्या जवळकरचं काय चालू आहे नक्की, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. तेव्हा आत्या बॅगेतली चावी काढते आणि म्हणू लागते की चल, आणि असं म्हणत त्यांना म्हणते चला लवकर, इथे मुंबईत पाणी जास्त वेळ नसतं, आंघोळ करून घ्यायची आहे. नमूला मात्र हे सगळं पाहून खूप हसू येत असतं, मजा येत असते आणि त्या गोष्टीचा ती आनंदही घेत असते. ईश्वरीही हसत असते. दोघीजणी सामान उचलतात आणि आता घराकडे जाऊ लागतात. आत्याने दरवाजा उघडलेला असतो. दोघीजणी घरात जातात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी मात्र खूपच वैतागलेली असते. एक तिच्यासाठी हा दिवस खूप हेक्टिक असतो. तिने फक्त ऐकलेलं होतं मुंबईतली गर्दी, मुंबईतली माणसं, ह्या सगळ्या गोष्टी, पण आज ती स्वतः ते सगळं अनुभवत असते. त्यामुळं तिला जरा वेगळंच वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं बाबांचा फोन आलेला असतो. जयत्या म्हणते कोणाचा फोन आहे. नमू म्हणते की बाबांचा आहे. ईश्वरीला मात्र कधी एकदा बाबांशी बोलते असं झालेलं असतं आणि ईश्वरीच्या डोक्यात एकच सुरू असतं, त्या खडूसमुळे हे सगळं झालेलं आहे. तो खडूस माझ्या आयुष्यात आला म्हणून या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. मला आणि नमुताईला इकडे मुंबईला यावं लागलेलं आहे माझ्या आईबाबांना सोडून. इकडे बाबा म्हणतात की हे बघ नमू, तू मोठी आहे म्हणून मी तुला काही गोष्टी सांगणार आहे. तुम्ही आता दोघीजणी मुंबईत गेलेल्या आहात. त्याचबरोबर आपली ईशू आहे ना, ती लहान आहे. ती पटकन कोणावरही विश्वास ठेवते. तिला कळत नाही आहे की काय करायचं, कोणाशी किती बोलायचं. पण आता तुलाच तिची काळजी घ्यायची आहे, असं बाबा इकडे सांगत असतात. आणि मग बाबांचं बोलणं ईश्वरी आणि त्याचबरोबर नमू ऐकत असतात. ईश्वरीचा मात्र हट्ट असतो की आत्ताच्या आत्ता ताई मला बोलायचं आहे, माझ्याकडे दे फोन. आणि मग पाठीमागं असलेली जयत्या मात्र तोंड खुपसते आणि ती म्हणते की अगं तिचा सख्खा बाप आहे, बोलू दे ना तिला, त्याला त्याच्याशी, तू काय मध्ये मध्ये, तू काय खरी मुलगी आहेस का. हे बोलता क्षणी ईश्वरीचे डोळे शांतच होतात. तिला खूप वाईट वाटतं, कारण आता पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात ती गोष्ट घडत असते. पुन्हा एकदा तिला जाणीव करून दिली जात असते
की तो तिचा खरा बाबा नाही किंवा ती त्यांची खरी मुलगी नाही. इकडे नमूलाही वाईट वाटतं आणि बाबांनाही तेवढंच वाईट वाटतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरी इकडे बाबांशी बोलत असते, बाबांशी बोलण्याचा प्रयत्न करत असते, परंतु घडतं मात्र वेगळंच. त्याचवेळी इकडे ईश्वरीला वाईट वाटलेलं आहे. ईश्वरी मात्र पाहतच आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अचानक नमोत्याची तब्येत बिघडलेली आहे आणि नमोत्या मात्र इकडे तिला अस्थमाचा त्रास होत आहे आणि तिचा जो पंप होता तो पंप तिथे नाही आणि त्याचवेळी तो संपलेला आहे म्हणून तो आणण्यासाठी घराच्या बाहेर पडलेली आहे ती म्हणजे ईश्वरी. अचानक मेडिकल इमर्जन्सी असल्यामुळं तिला तो पंप घेऊन घराच्या बाहेर पडणं गरजेचं होतं आणि तिने तो पंप घेण्यासाठीच बाहेर पडलेली असते. पण इतकं ट्रॅफिक असतं की त्यातून तिला वाट काढत काढत पुढं जायचं असतं आणि त्याचबरोबर तिच्या लक्षात येतं की आपण या ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहोत. मग तिने प्रत्येक गाड्यांवरती पाय ठेवून घराकडे जाण्याचा प्रयत्न करत असते आणि नेमकी ती येते आणि अर्णवच्या गाडीच्या समोर धडकते आणि अर्णवच्या गाडीवरती पडते, त्या काचेवरती पडते. त्याचवेळी तिच्या हातामध्ये हेल्मेट असतो आणि तो हेल्मेटसुद्धा तिच्या हातातून तो पडलेला असतो आणि त्यामुळं अर्णवच्या गाडीची काच फुटते. गाडीवरून ती समोर येते आणि खाली पडते आणि सगळी लोकं तिथं जमलेली असतात. ईश्वरी मात्र त्या गाडीवरून पडलेली असते आणि तिला धक्का बसलेला असतो तो समोर त्या अर्णव राजेशिर्केला बघून. तिला खरं तर खूप राग आलेला असतो आणि तिने म्हणालेलीच असते की याला इंदोरी झटका मी दाखवणारच आहे आणि तेच तर सगळं करायचं आहे. म्हणूनच आता मला वाटतं आहे की बाप्पाने भेट घडवलेली आहे की काय. तर तिथे रस्त्यातच आता ईश्वरी पडलेली असते. अर्णव गाडीतून उतरतो आणि ईश्वरीला बोलत असतो की माझे पैसे, माझ्या गाडीची काच फुटलेली आहे, त्याचे 50,000 रुपये द्यावे लागणार आहेत. ईश्वरी म्हणते की आत्ता माझ्याकडे नाही आहेत, पण तुमचे पैसे दिल्याशिवाय मी ही मुंबई सोडून जाणार नाही हा शब्द देते. बाप्पाची शपथ घेऊन मी तुम्हाला हा शब्द देते, जोपर्यंत तुमचे 50,000 रुपये मी देत नाही तोपर्यंत ही मुंबई सोडून मी कुठेही जाणार नाही आणि तुम्हाला माझा इंदोरी झटका नक्कीच दाखवेल. या भाषेत ईश्वरीने चॅलेंज केलेलं असतं आणि अर्णवचा माज उतरवलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.